नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर स्टुडंट्स, आजचा आपला लेक्चर आहे फायनान्शियल अकाउंटिंग बीकॉम 6th सेमिस्टर ए सेक्शनसाठी. तर आपण युनिट नंबर 3 बघत होतो, इन्व्हेस्टमेंट अकाउंट आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंटशी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगशी रिलेटेड आपला एक प्रॉब्लेम झालेला होता. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत प्रॉब्लेम नंबर 2 विथ कम इंटरेस्ट. ओके, कम इंटरेस्ट परचेस सेल ची इन्फॉर्मेशन या क्वेश्चन मध्ये दिलेली असेल. त्यावरून आपल्याला आधी तर आपण कॅपिटल कॉस्ट फाइंड आउट करत असतो. कॅपिटल कॉस्ट फाइंड आउट केल्यानंतर ऍक्च्युअल सेलिंग प्राइस, अॅक्रूड इंटरेस्ट या सगळ्या 3 वर्किंग नोट्स झाल्यानंतर आपण क्वेश्चन मध्ये आपल्याला जे विचारलेलं आहे जर्नल एंट्रीज किंवा इन्व्हेस्टमेंट अकाउंट, तर यापैकी जे आपल्याला विचारलेलं आहे ते आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करत असतो. तर चला बघूया आजचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून कॉपी जो क्वेश्चन आहे प्रॉब्लेम आहे कॉपीमध्ये नोट डाऊन करायचा आहे आणि सोल्युशनसाठी व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे. तर आधी जसं आपला सिक्वेन्स आहे क्वेश्चन आधी समजून घेऊया, त्यानंतरच आपण सोल्युशनला सुरुवात करू. तर बघा, ड्युरिंग द इयर एंडेड 31 मार्च 2007 कर्वे इन्व्हेस्टमेंट लिमिटेड purchased and sold investments as per the details below. कर्वे इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जी कर्वे इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आहे ती खालील प्रमाणे इन्व्हेस्टमेंट परचेस्ड आणि सोल्ड करतात. ओके, तर फर्स्ट दिलेला आहे 30 जून 2007. ओके, फर्स्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे 30 जून 2006 ची. ते सांगितलेलं आहे 2006च्या इन्फॉर्मेशन मध्ये purchased 10,000 5% debentures of ₹100 each of एव्हरेस्ट लिमिटेड. ओके, जी कंपनी आहे आपली कर्वे इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड, या कंपनीने 30 जून 2006 रोजी 10,000 रुपये किंमत असलेले 10,000 5% डिबेंचर्स ₹100 इच. ओके, 10,000 डिबेंचर्स परचेस केलेले आहे. त्याची पर डिबेंचर पर फेस व्हॅल्यू आहे त्याची ₹100 इच फ्रॉम एव्हरेस्ट लिमिटेड ऍट ₹97. किती रुपयाला परचेस केलेला आहे? ₹97 ला. ओके, समोर बघूया काय सांगितलेलं आहे. ब्रोकरेज अँड स्टॅम्प ड्युटी अमाउंटिंग ₹25,600. इंटरेस्ट इज पेएबल ऑन डिबेंचर्स ऑन 1 ऑक्टोबर अँड 1 एप्रिल. ओके, त्यावर स्टॅम्प ड्युटी आणि ब्रोकरेज किती पे केल्या जाणार आहे? 25,600. आणि इंटरेस्ट साठी सांगितलेलं आहे की त्यावरचं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट इज पेएबल ऑन द डिबेंचर्स ऑन 1 ऑक्टोबर अँड 1 एप्रिल. ओके, तर आता परचेसशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्यावरून आपण कॅपिटल कॉस्ट काढू शकतो. जसं ऍक्च्युअल परचेस प्राइस काढायची आहे तर काय काढतो आपण? कॅपिटल कॉस्ट. आणि ऍक्च्युअल सेलिंग प्राइस काढायची असेल तर त्याला आपण ऍक्च्युअल सेलिंग प्राइस असंच म्हणतो. ओके, तर चला आता आपण सर्वात आधी कॅपिटल कॉस्ट काढू, त्यानंतर सोल्डची सेल्सची इन्फॉर्मेशन बघूया. ओके, तर फर्स्ट कॅल्क्युलेशन असणार आहे आपलं कॅपिटल कॉस्ट वर्किंग नोट्स मध्ये. ओके, कॅपिटल कॉस्ट. आता कॅपिटल कॉस्ट साठी आपण काय करत असतो? सर्वात आधी तर आपल्याला जे परचेस केलेले आहे, आपण जे डिबेंचर्स परचेस केलेले आहे त्याची फेस व्हॅल्यू घ्यायची आहे. तर फेस व्हॅल्यू किती असेल याची? या डिबेंचरची फेस व्हॅल्यू किती असेल? किती डिबेंचर्स परचेस केलेले आहे? 10,000 डिबेंचर्स. एका डिबेंचरची प्राइस किती आहे? ₹100 इच. ओके, तर या ठिकाणी जे आपले डिबेंचर्स आहे ते किती असणार आहे? किती डिबेंचर्स परचेस केलेले आहे आपण? 10 लाख. ओके, किती रुपयाचे डिबेंचर्स परचेस केलेले आहे? 10 लाख. फेस व्हॅल्यू किती आहे? 10 लाख. मागील प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जे डिबेंचर्स आपण परचेस केलेले आहे त्याची जी अमाऊंट आहे ती रुपीज मध्ये दिलेली होती. मात्र या क्वेश्चन मध्ये आपल्याला जी डिबेंचर्स दिलेले आहे ते डिबेंचर्स दिलेले आहे, ना की इथे अमाऊंट दिलेली आहे. त्यामुळे 10,000 डिबेंचर्स ऍट द रेट ₹100 इच. तर याची जी फेस व्हॅल्यू आहे ती किती झालेली आहे? 10 लाख. ओके, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे परचेस व्हॅल्यू. ओके, परचेस व्हॅल्यू. तर आता परचेस व्हॅल्यू किती राहील? 10,000 डिबेंचर्स आपण परचेस केलेले आहे. ओके, किती रुपयाला? प्रत्येकी ₹97. ओके, तर या ठिकाणी 10,000 मल्टिप्लाय बाय 97, तर आपल्याला जी डिबेंचर्स आपण परचेस केलेले आहे त्याची परचेस व्हॅल्यू मिळेल ₹9,70,000.
9,70,000 हे झालं परचेस व्हॅल्यू ऑफ डिबेंचर्स. ओके, आता परचेस व्हॅल्यू मध्ये जेव्हा आपल्याला कॅपिटल कॉस्ट काढायची आहे तेव्हा आपण काय करतो, जी परचेस व्हॅल्यू आहे त्या परचेस व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज आणि स्टॅम्प ड्युटी ऍड करायची आहे. तर आपण यामध्ये ब्रोकरेज ऍड करतो आहे. ब्रोकरेज आणि स्टॅम्प ड्युटीची दोन्हीची अमाऊंट आपल्याला सेम दिलेली आहे. ब्रोकरेज अँड स्टॅम्प ड्युटी एकंदरीत दिलेली आहे, त्यामुळे आपण डिरेक्टली या ठिकाणी एकंदरीत आपण घेतलेलं आहे. ब्रोकरेज अँड स्टॅम्प ड्युटी ते दिलेलं आहे 25,600. ओके, तर या ठिकाणी ऍड होईल 25,600. ओके, तर 9,70,000 मध्ये 25,600 ऍड झाले तर आपल्याला मिळते 9,95,600. ओके, आता यामध्ये हे कम इंटरेस्ट विथ जे परचेस अँड सेल आहे विथ कम इंटरेस्ट आहे. ओके, आणि इव्हन बघा जर आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं नाहीये की कम इंटरेस्ट वर परचेस सेल्स आहे की एक्स इंटरेस्ट वर परचेस सेल्स आहे, तर आपल्याला ऑलवेज ऍझ्युम करायचं आहे की कम इंटरेस्ट वर परचेस सेल केलेलं आहे. कम इंटरेस्ट म्हणजे की जो सेलर आहे त्या सेलरने परचेसरला तो इंटरेस्ट घेण्याचा व्याजाचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. म्हणजे जेव्हा व्याजाची ड्यू डेट येईल त्या मागील ड्यू डेट पासनं तर ज्या दिवशी ते डिबेंचर्स किंवा त्या प्रतिभूती परचेस केलेल्या आहेत त्या दिवसापर्यंतचा व्याज घेण्याचा जो अधिकार आहे तो जेव्हा खरेदीदाराला दिला जातो तेव्हा त्याला आपण कम इंटरेस्ट म्हणतो. ओके, आणि हा जो विक्रेता आहे हा विक्रेत्याला खरेदीदाराला अधिकार असाच देत नाही, तर तो गुंतवणुकीच्या रकमेमध्ये व्याजाची रक्कम ऍड करून तो त्या प्रतिभूतीची किंमत लावतो आणि तेवढ्या किमतीला ती प्रतिभूती खरेदीदाराला विकत असतो. मग व्याज इन्क्लूड करून जेव्हा तो किंमत लावतो तेव्हा आपल्याला कम इंटरेस्ट नुसार जर आपण काढत आहोत तर व्याज यामध्ये इन्क्लूड आहे असं गृहीत धरून यामधनं आपल्याला व्याज जे आहे इंटरेस्ट जे आहे ते लेस करायचं असते. आणि म्हणून आपण आता या ठिकाणावरून इंटरेस्ट देअर ऑन लेस करूया. ओके, इंटरेस्ट इन्क्लुडेड देअरिन, इंटरेस्ट इन्क्लुडेड देअरिन यामध्ये जेवढं काही इंटरेस्ट इन्क्लूड असेल ते लेस करायचं आहे. आता बघा इंटरेस्ट इन्क्लूड किती महिन्याचा आणि किती आहे ते कसं काढायचं, तर बघा हे जे आपण जे डिबेंचर्स परचेस केलेले आहे किती तारखेला केलेले आहे 30 जून. ओके, तर या ठिकाणी आपण लिहू शकतो 30 जून. ओके, 30 जूनला परचेस केलेले आहे. आता त्यानंतर जे यावरचं जे इंटरेस्ट आहे, ओके, यावरचं जे इंटरेस्ट आहे ते कधी मिळते आहे, इंटरेस्ट पेएबल कधी असेल यावर 1 ऑक्टोबर आणि 1 एप्रिलला यावरचं इंटरेस्ट मिळते. ओके, तर या ठिकाणी जून पासनं तर 30 जून पासनं जी इंटरेस्टची ड्यू डेट आहे ती ड्यू डेट कधी येणार आहे 1 ऑक्टोबरला. ओके, तर 1 ऑक्टोबर पर्यंतचं जे इंटरेस्ट आहे ते कोणाला जाणार आहे, परचेसरला, म्हणजे ते यामध्ये ऍड आहे. तर बघा जून 30 जून आहे, एंडिंग आहे, जून मंथ सोडून द्या. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर किती महिने झाले, 3 महिने. 1 ऑक्टोबरला इंटरेस्ट मिळेल. ओके, म्हणजे 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते यामध्ये इन्क्लूड आहे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर जे 3 महिन्याचं इंटरेस्ट यामध्ये इन्क्लूड आहे ते आपल्याला आता लेस करायचं आहे. तर कशावर आपण इंटरेस्ट घेऊ, जे 10 लाख रुपीज आपण 10 लाख रुपीज जेवढी फेस व्हॅल्यू असेल डिबेंचर्सची त्या फेस व्हॅल्यूवर आपल्याला अमाऊंट घ्यायची आहे. फेस व्हॅल्यूवर किती, 10 लाख रुपीजवर किती पर्सेंट आहे इंटरेस्ट रेट, 5% डिबेंचर्स. ओके, इट मीन्स काय आहे 5% याचा इंटरेस्ट रेट आहे. तर 10 लाखचे 5%, जर 10% काढायचं झालं तर 1 लाख, 5% झाले 50,000. ओके, हे जे 50,000 आहे हे 12 मंथ साठी आहे. आपल्याला किती मंथ साठी पाहिजे, 3 मंथ साठी. ओके, तर याला आपण डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय 3 जर केलं तर आपल्याला 3 मंथ साठी इंटरेस्ट मिळेल 12,500. ओके, 12,500. आणि या पद्धतीने ज्या टोटल परचेस प्राइस आहे त्यामधून जर आपण इंटरेस्ट लेस करतो आहे तर आपल्याला कॅपिटल कॉस्ट मिळते 9,83,100. ओके, तर ही आहे आपली कॅपिटल कॉस्ट. ऍक्च्युअल मध्ये किती रुपयाचे डिबेंचर्स आपल्याकडे आले, कॅपिटल कॉस्ट किती आहे 9,83,100 कॅपिटल व्हॅल्यू आहे. ओके,
इंटरेस्ट किती पे केलेले आहे 12,500 आणि जे परचेस व्हॅल्यू आहे फेस व्हॅल्यू किती आहे ₹10 लाख. ओके, तर हे झालं कॅपिटल कॉस्ट. आता सेकंड वर्किंग करूया आपण. सेकंड वर्किंग साठी दुसरी इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितलेली आहे 1 ऑक्टोबर 2006 साठी. ओके, 1 ऑक्टोबर 2006 ला काय झालेलं आहे, सोल्ड ₹6 लाख डिबेंचर्स ऑफ एव्हरेस्ट लिमिटेड. ओके, 6 लाख रुपीजचे डिबेंचर्स. आता इथे रुपीज दिलेलं आहे. ओके, इथे 10,000 डिबेंचर्स दिलेलं होतं, एवढं लक्षात येत आहे. इथे 6 लाख रुपीजचे डिबेंचर्स विकलेले आहे ऍट ₹99 पर 100. ओके, ऍट ₹99 पर 100 लेस ब्रोकरेज ETC ₹3,600. ओके, सेलिंग प्राइस मधनं ब्रोकरेज आणि सेलिंगशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस असेल ते आपण लेस करत असतो, तर ते लेस होईल 3,600. ओके, काही क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे प्रिपेअर लेजर अकाउंट ऑफ 5% डिबेंचर्स ऑफ एव्हरेस्ट कंपनी लिमिटेड फॉर द इयर 2006-07. आता जो प्रिव्हियस प्रॉब्लेम होता त्यामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेल्या होत्या, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लेजर अकाउंट विचारलेला आहे 5% डिबेंचर्स. ओके, तर आता तत्पूर्वी जी आपली सेकंड वर्किंग नोट्स आहे ती सेकंड वर्किंग नोट आपण तयार करत आहोत 1 ऑक्टोबर 2006 साठी ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. 1 ऑक्टोबर 2006 काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला इथे, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. ओके, आता ऍक्च्युअल सेलिंग प्राइस साठी बघा इथे आपल्याला पहिले तर फेस व्हॅल्यू काढायची आहे. सेलिंग जेवढे सेल केलेले आहे त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, डिरेक्टली आपल्याला 6 लाख दिलेले आहे. 6 लाख रुपीजचे डिबेंचर्स आपण सोल्ड केलेले आहे. ओके, आता त्यानंतर आपल्याला इथे सेलिंग व्हॅल्यू तर सेलिंग व्हॅल्यू किती येईल या ठिकाणी, सेलिंग प्राइस. व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा आपण याला काय म्हणू, सेलिंग प्राइस. ओके, तर आता सेलिंग प्राइस किती, 6 लाख रुपीजचे डिबेंचर सोल्ड केलेले आहे. म्हणजे किती डिबेंचर सोल्ड केलेले आहे, एका डिबेंचरची किंमत किती आहे ₹100. ओके, डिवाइड जर याला आपण जर डिबेंचर्स मध्ये कन्वर्ट करतो म्हटलं तर किती डिबेंचर होईल, 6,000 डिबेंचर्स ऑफ ₹100 इच. तर या ठिकाणी डिबेंचर सोल्ड किती केलेले आहे, 6,000. ओके, किती रुपयाला सोल्ड केलेले आहे, ₹97. ओके, तर सॉरी ₹99. तर या ठिकाणी 6,000 मल्टिप्लाय बाय 99. तर आपल्याला याची परचेस प्राइस मिळून जाईल 6,000 मल्टिप्लाय बाय 99 5,94,000. किती आहे सेलिंग प्राइस, 5,94,000. आता सेलिंग प्राइस मधून आपल्याला लेस करायचं आहे ब्रोकरेज. ओके, ब्रोकरेज अँड अदर एक्सपेन्सेस. ब्रोकरेज अँड अदर एक्सपेन्सेस जे असेल ते किती आहे, अदर एक्सपेन्सेस अँड ब्रोकरेज 3,600. तर यामधनं 3,600 आपल्याला लेस करायचे आहे. 3,600 लेस केल्यानंतर आपल्याला प्राइस मिळेल 5,90,400. 5,90,400. त्यानंतर आपण यामधनं लेस करत असतो इंटरेस्ट इन्क्लुडेड देअरइन. ओके, इंटरेस्ट इन्क्लुडेड देअरइन. तर या ठिकाणी इंटरेस्ट किती इन्क्लूड आहे, हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इंटरेस्ट इन्क्लूड किती आहे हे कसं कॅल्क्युलेट करायचं, की जी शेवटची ड्यू डेट होती, इंटरेस्टची जी शेवटची ड्यू डेट होती त्या डेट पासनं तर ज्या दिवशी सेल केलेला आहे त्या डेट पर्यंतचं इंटरेस्ट यामध्ये इन्क्लूड असते आणि ते आपल्याला लेस करायचं असते. तर आता जी ड्यू डेट आहे बघा, इंटरेस्ट कधी कधी मिळणार आहे 1 ऑक्टोबरला आणि 1 एप्रिलला. ओके, तर यानंतर 30 जूनला आपण परचेस केलेले आहे. एप्रिलचा विशेष नाही, एप्रिल नंतर जून आलेला आहे. जून नंतर 1 ऑक्टोबरला त्यावर इंटरेस्ट मिळणार आहे. ओके, तर 1 ऑक्टोबरला आपण हे सेल केलेले आहे, त्यामुळे यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड नाही. ओके, म्हणजे यावरचं जे इंटरेस्ट आहे त्यामध्ये हे सेलिंग प्राइस मध्ये इंटरेस्ट इन्क्लूड नाही आणि म्हणून याला इथे नील करायचं आहे किंवा काहीच नाही असं डॅश ठेवून द्यायचं आणि इथे आपली ऍक्च्युअल सेलिंग प्राइस येते 5,90,400. ओके, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस किती आहे, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस 5,90,400. ओके, का बरं, कारण इंटरेस्टची ड्यू डेट
आणि सेलिंग डेट एकाच दिवशी आलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी इंटरेस्ट इन्क्लूड नाही. हे झालं सेकंड कॅल्क्युलेशन. आता थर्ड आहे आपलं अक्रूड इंटरेस्ट. ओके, 31 मार्चला आपलं इयर एंडिंग आहे आणि 31 मार्चला आपण बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करत आहोत. तर बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करत असताना जे अक्रूड इंटरेस्ट आहे त्या अक्रूड इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असते. आता अक्रूड इंटरेस्ट किती असायला पाहिजे, किती महिन्याचं असायला पाहिजे, हे कॅल्क्युलेशन करणं आवश्यक आहे. तर आता बघा या ठिकाणी 30 जूनला आपण 10 लाख रुपीजचे डिबेंचर्स परचेस केलेले आहे. ओके, त्यानंतर 6 लाख रुपीजचे डिबेंचर्स आपण सोल्ड केलेले आहे. आता आपल्याकडे शिल्लक किती रुपयाचे डिबेंचर्स असेल, फक्त 4 लाख रुपीजचे. ओके, तर या ठिकाणी जे शिल्लक आपले डिबेंचर्स आहे ते किती रुपीजचे आहे, 4 लाख. तर आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो कसं, 10 लाख मायनस 6 लाख इज इक्वल टू 4 लाख. ओके, आता हे जे 4 लाख रुपीजचे डिबेंचर्स आहे यावर आपल्याला 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर 5% इंटरेस्ट किती मंथचं येईल, 31 मार्चला इयर एंडिंग आहे. ओके, 31 मार्चला. तर यानंतर बघा ऑक्टोबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, एप्रिल. ओके, 1 एप्रिलला इंटरेस्टची ड्यू डेट आहे, म्हणजे 1 एप्रिलला इंटरेस्ट रिसीव्ह झालेलं असेल. ओके, आता 1 एप्रिल नंतर 31 मार्च आलेलं आहे. ओके, तर 1 एप्रिलला पूर्वीचं इंटरेस्ट मिळालेलं आहे, ऑक्टोबर पासून, 1 ऑक्टोबर पासून तर 1 एप्रिल पर्यंतचं. मग एप्रिल, ओके, 1 एप्रिलला त्याचं इंटरेस्ट मिळेल, पण तत्पूर्वी आपण 1 एप्रिलच्या आधीच म्हणजे 31 मार्चलाच बुक्स ऑफ अकाउंट हे जे आहे ते क्लोज करत आहोत. ओके, तर या ठिकाणी क्लोज करत असताना 1 ऑक्टोबर पासून तर 31 मार्च पर्यंत जेवढे मंथ होईल तेवढ्या मंथचं आपल्याला या ठिकाणी अक्रूड इंटरेस्ट घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी 1 ऑक्टोबर पासून तर 31 मार्च पर्यंत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च. ओके, 1 ऑक्टोबर सुद्धा या ठिकाणी, कारण 1 ऑक्टोबर आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च किती महिने झाले, 6 मंथ. तर या ठिकाणी हाफ इयरली इंटरेस्ट आपल्याला रिसिव्ह होईल. ओके, हाफ इयरली इंटरेस्ट जर करायचं झालं तर 20,000 फुल 12 मंथचं होते आणि हाफ इयरली जर इथे करायचं झालं तर जे इंटरेस्ट आहे ते येईल 10,000. ओके, म्हणजे या ठिकाणी अक्रूड इंटरेस्ट किती आहे, 6 मंथ. ओके, म्हणजे हाफ इयरली इंटरेस्ट अक्रूड किती आहे, ₹10,000. ओके, तर या पद्धतीने आपण 3 आपल्या वर्किंग नोट्स तयार केलेले आहे. आता यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करूया. ऍक्च्युअल सोल्युशन जेव्हा करत असतो तेव्हा आपण जे इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करतो, इन्व्हेस्टमेंट अकाउंट इन दी बुक्स ऑफ कर्वे इन्व्हेस्टमेंट लिमिटेड 5% डिबेंचर्स अकाउंट. ओके, इंटरेस्ट पेएबल ऑन, इंटरेस्ट पेएबल केव्हापासून आहे, 1 ऑक्टोबर पासून तर 31 मार्च पर्यंत, सॉरी 31 एप्रिल पर्यंत. क्लिअर. तर आता यामध्ये बघा की जे ओपनिंग बॅलन्स असेल, ओके, डिबेंचर्सचं किंवा अक्रूड इंटरेस्टचं जे ओपनिंग बॅलन्स असेल ते ओपनिंग बॅलन्स आपण सुरुवातीला घेत असतो. ओपनिंग बॅलन्स या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे का, नाही दिलेला आहे. डिरेक्टली परचेसची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. ओके, तर मग आपण आता फर्स्ट एंट्री जी आहे ती केव्हाची करणार आहोत, 30 जूनची. ओके, 30 जूनची. आता 30 जूनची फर्स्ट एंट्री काय होईल, परचेसची. आता जेव्हा आपण डिबेंचर्स परचेस करतो आहे तेव्हा डिबेंचर्स आपल्याकडे येते, तर एंट्री काय होईल, 5% डिबेंचर्स अकाउंट डेबिट. किती होईल, 5% डिबेंचर्स अकाउंट 9,83,100. इंटरेस्ट मिळेल, इंटरेस्ट अकाउंट डेबिट 12,500 टू बँक अकाउंट 9,95,600. ओके, तर अशी एंट्री होईल. तर आता बघा जे डिबेंचर्स अकाउंट आहे त्या डिबेंचर्स अकाउंटच्या डेबिट साइडला आपल्याला लिहायचं आहे टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट किती रुपयाचे डिबेंचर्स आपण परचेस केलेले आहे, इथे फेस व्हॅल्यू घ्यायची, इथे कॅपिटल व्हॅल्यू. कॅपिटल व्हॅल्यू, कॅपिटल कॉस्ट किती आहे, 9,83,100. तर या ठिकाणी 9,83,100. इंटरेस्ट अकाउंट डेबिट किती झालेलं होतं, 12,500. तर या ठिकाणी 12,500 आणि इथे बँक अकाउंट ही अमाऊंट न घेता आपल्याला या ठिकाणी फेस व्हॅल्यू घ्यायची आहे ₹10 लाख.
ओके, तर या पद्धतीने आपण डिबेंचर्स परचेस केलेले आहे. तर या बँक अकाउंट डेबिट आपण लिहू शकतो डिबेंचर्स परचेस किंवा डिबेंचर परचेस. ओके, आता हे झालं डिबेंचर परचेस. आता डिबेंचर्स परचेस केले आपण 30 जूनला. त्यानंतर 30 जून नंतर आपल्याला 1 ऑक्टोबरला यावरचं इंटरेस्ट रिसिव्ह होईल. ओके, तर 1 ऑक्टोबरला इंटरेस्ट रिसिव्हची एंट्री करायची आहे. 1 बाय 1 डेट वाईज आपल्याला बघायचं आहे. 30 जून नंतर जुलै आहे, ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे, ऑक्टोबर. ओके, ऑक्टोबर पर्यंत आलो आपण. सॉरी हा, ऑक्टोबर मंथ मध्ये आपल्याला सर्वात आधी यावरचं इंटरेस्ट रिसिव्ह होईल. ओके, तर इंटरेस्ट जे रिसिव्ह होणार आहे त्याची एंट्री आपल्याला करायची आहे. इंटरेस्ट जर रिसिव्ह झालं तर त्याची एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. ओके, बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. तर या ठिकाणी इंटरेस्ट अकाउंटच्या इंटरेस्टच्या कॉलम मध्ये आपल्याला लिहायचं आहे बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट. ओके, आता इंटरेस्ट किती मिळेल यावर? 10 लाख रुपीजचं हाफ इयरली इंटरेस्ट मिळेल. ओके, यामध्ये आपण परचेस 30 जून परचेस म्हणजे जेवढी अमाऊंट आहे तेवढी फक्त परचेसचं या ठिकाणी ऍड केलेलं होतं. जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर पर्यंतचं. ओके, बट इथे हाफ इयरली इंटरेस्ट आपल्याला रिसिव्ह होईल. तर हाफ इयरली इंटरेस्ट आहे 10 लाखचं. 10 लाखचे जर आपण 5% करतो आहे. ओके, तर 5% होते 1 लाख. 5% 1 लाख हे झालं हाफ इयरली. ओके, तर 10 लाखचे आपल्याला 5% घ्यायचे आहे. 10 लाखचे 5% आपल्याला इथे 50,000 हे अॅन्युअली इंटरेस्ट झालं आणि आपल्याला या ठिकाणी हाफ इयरली इंटरेस्ट घ्यायचा आहे तर ते येईल 25,000. ओके, तर 25,000 या ठिकाणी 1 ऑक्टोबरला एंट्री होईल. बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, तर इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बँक अकाउंटच्या नावाने 25,000 आपण याला ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो इंटरेस्ट रिसिव्ह. ओके, काय लिहू शकतो? इंटरेस्ट रिसिव्ह. ओके, आता हे झालं 1 ऑक्टोबरला आधी इंटरेस्ट रिसिव्ह झालं. त्यानंतर आपल्याला 1 ऑक्टोबरलाच आपण सेल्स सुद्धा केलेला आहे. तर आपण 1 ऑक्टोबरला या ठिकाणी सेल्सची एंट्री करू शकतो. ओके, आता जेव्हा जे डिबेंचर्स आहे ते डिबेंचर्स जेव्हा सोल्ड केले जाईल तेव्हा एंट्री काय होईल? आपल्याकडे अमाऊंट येईल. तर बँक अकाउंट डेबिट. ओके, टोटल बँक अकाउंट डेबिट किती होईल? टोटल बँक अकाउंट डेबिट होईल आपल्याकडे 5,90,400. इंटरेस्ट आहे नाही यामध्ये, त्यामुळे इंटरेस्टच्या कॉलम मध्ये काहीच येणार नाही. ओके, टू डिबेंचर्स अकाउंट. डिबेंचर्स किती रुपयाचे गेले आहे आपल्याकडून? 5 लाख. टू डिबेंचर्स अकाउंट जे आहे ते किती आहे? 5,90,400. ओके, तर या ठिकाणी आपल्याला डिबेंचर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचं आहे बाय बँक अकाउंट. ओके, किती रुपयाचे डिबेंचर्स गेलेले आहे इथे आपल्याला फेस व्हॅल्यू लिहायची आहे. किती रुपयाचे डिबेंचर्स आपण सोल्ड केलेले आहे? ₹6 लाख. या ठिकाणी ₹6 लाख. इंटरेस्ट यावर इंटरेस्ट नाही आहे. कॅपिटल व्हॅल्यू किती आहे त्याची? 5,90,400. तर या ठिकाणी कॅपिटल व्हॅल्यू येईल 5,90,400. ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो डिबेंचर्स सोल्ड. डिबेंचर्स सोल्ड. ओके, 1 ऑक्टोबरला आपण डिबेंचर्स सोल्ड केलेले आहे, सेल केलेले आहे 5,90,400 चे. क्लिअर? त्यानंतर 31 मार्च. ऑक्टोबर झाला, ऑक्टोबर नंतर 31 मार्चचा व्यवहार येईल. 31 त्यानंतर 1 एप्रिल येतं, त्यामुळे इंटरेस्ट रिसिव्हचं या ठिकाणी प्रश्न नाही. मात्र 31 मार्चला या ठिकाणी इंटरेस्ट अॅक्रूड आहे जे आपण कॅल्क्युलेट केलं 10,000. तर याची एंट्री काय होईल? अॅक्रूड इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. तर इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिट साइडला 31 मार्चला आपण एंट्री करत आहोत अॅक्रूड इंटरेस्ट बाय अॅक्रूड इंटरेस्ट अकाउंट. ओके, तर अॅक्रूड इंटरेस्ट अकाउंट किती आहे? ₹10,000. तर अॅक्रूड इंटरेस्ट आहे या ठिकाणी आपलं ₹10,000. ओके, आता त्यानंतर आपण काय करत आहोत? 31 मार्चला जे बुक्स ऑफ अकाउंट आहे ते बुक्स ऑफ अकाउंट आपले
क्लोज होईल. तर बुक्स ऑफ अकाउंट क्लोज होत आहे, त्यामुळे आपल्याला डिबेंचर्स अकाउंट क्लोज करायचं आहे. डिबेंचर्स अकाउंट क्लोज करत असताना आधी आपण फेस व्हॅल्यूचा जो कॉलम आहे त्याची बॅलन्सिंग करूया. ओके, फेस व्हॅल्यूच्या कॉलमची बॅलन्सिंग करून जे बॅलन्स येईल ते फेस व्हॅल्यू, जी डिबेंचरची फेस व्हॅल्यू आहे ते बॅलन्स आपल्याला नेक्स्ट इयरला कॅरी डाऊन करायचं आहे. ओके, तर आता बघा यावर बॅलन्स किती येत आहे, 10 लाख रुपीज डेबिट साईडची टोटल आहे. ओके, 6 लाख क्रेडिट साईडची आहे. म्हणजे या ठिकाणी बॅलन्स किती आलेला आहे, बाय बॅलन्स. ओके, याला काय करायचं आहे, कॅरी डाऊन. किती येईल, रुपीज 4 लाख. ओके, आणि टोटल किती होईल इथे, रुपीज 10 लाख. ओके, हे जे बॅलन्स आहे ते नेक्स्ट इयरला कॅरी डाऊन होईल. त्यानंतर बघा जे इंटरेस्ट अकाउंट आहे त्या इंटरेस्ट अकाउंटची आपण बॅलन्सिंग करत असतो आणि इंटरेस्ट अकाउंटवर जे बॅलन्स येईल ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं असते. तर बघा इंटरेस्ट अकाउंटला क्रेडिट साईडला 10,000 प्लस 25,000 किती आहे, 35,000. म्हणजे यावर क्रेडिट बॅलन्स आहे आणि क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजेच काय आहे, इंटरेस्ट अकाउंट जे आहे ते ऑलवेज क्रेडिट बॅलन्सच शो करेल, कारण ते इन्कमचं अकाउंट आहे. आणि यावरचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. तर इथे 31 मार्चला एंट्री होते टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एंट्री काय होईल, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट बॅलन्स ऑन इंटरेस्ट अकाउंट ट्रान्सफर टू P&L अकाउंट, बॅलन्स ट्रान्सफर असं सुद्धा आपण लिहू शकतो. ओके, तर किती बॅलन्स ट्रान्सफर होईल, 35,000 मधनं जर आपण 12,500 लेस केले तर या ठिकाणी 25,500. ओके, किती येत आहे, 22,500. ओके, 20, 30, 35,000. तर जे 22,500 आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होईल आणि इथे बॅलन्सिंग 35,000. ओके, त्यानंतर बघा जे कॅपिटल व्हॅल्यू आहे त्या कॅपिटल व्हॅल्यूचं बॅलन्सिंग आपल्याला करायचं आहे. कॅपिटल व्हॅल्यूचं बॅलन्सिंग करत असताना जी डेबिट साईडची टोटल आहे ती आहे 9,83,100. ओके, आणि क्रेडिटची टोटल आहे 5,90,400. ओके, 5,90,400. तर आता या ठिकाणी जे कॅपिटल व्हॅल्यू आहे त्या कॅपिटल व्हॅल्यू साईडला एकच अमाऊंट आहे 5,90,400. तर आता या ठिकाणी आपल्याला बॅलन्सिंग जर करायचं आहे 9,83,100. या जे आपल्याला बॅलन्स आहे ते आपल्याला कॅपिटल व्हॅल्यूचं सुद्धा लास्ट इयरचं एंडिंगचं बॅलन्स आपल्याला शोधून काढायचं असते. तर आता कॅपिटल व्हॅल्यू जर आपल्याला इयर एंडिंगला किती आहे हे जर शोधून काढायचं आहे तर कसं काढूया आपण, कारण यावरचं जे बॅलन्स येत आहे ओके त्यावरून आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर प्रॉफिट झालंय की लॉस झालाय हे फाइंड आउट करायचं आहे. तर जेव्हा आपल्याला बॅलन्सला एंडिंगला किती रुपयाची डिबेंचर्स ऍक्च्युअल कॅपिटल व्हॅल्यू किती शिल्लक आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर कसं काढूया आपण, कारण इथे तर काही स्कोप नाही. इथे तुम्ही म्हणाल डेबिटची टोटल करू त्यातून क्रेडिटची मायनस करू आणि इथे अमाऊंट लिहून टाकू तर रॉंग होईल. ओके, कारण आपल्याला इन्व्हेस्टमेंटवरचं प्रॉफिट अँड लॉस शोधून काढायचं आहे आणि तसं जर आपण केलं तर इथे प्रॉफिट अँड लॉस निघणारच नाहीये. ओके, तर मग कसं करायचं, तर या ठिकाणी जेव्हा आपल्याला इथलं बॅलन्स शोधून काढायचं आहे कॅपिटल व्हॅल्यूचं इयर एंडिंगचं 31 मार्चचं जर बॅलन्स शोधून काढायचं आहे तर ते कसं काढू. तर आता बघा सुरुवातीला जे 10 लाख रुपीजचे डिबेंचर्स होते त्याची कॅपिटल व्हॅल्यू किती होती 9,83,100. जे 10 लाख रुपीजचे डिबेंचर्स आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 9,83,100. ओके, एंडिंगला किती आहे 4 लाख रुपीजचे डिबेंचर्स आहे. ओके, तर 4 लाख रुपीजचे जे डिबेंचर्स आहे त्याची कॅपिटल व्हॅल्यू किती राहील काढू शकतो आपण असं. तर याला त्याला तिरपा गुणाकार आपण करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर कसं येईल ₹4 लाख मल्टिप्लाय बाय 9,83,100 डिवायडेड बाय 10 लाख. ओके, असं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी प्राइस मिळते 2,93,240.
ओके, तर आपल्याला कॅपिटल व्हॅल्यू मिळाली 3,93,240. ओके, तर आता या ठिकाणी जर आपण बघतो आहे तर क्रेडिटची टोटल जास्त आहे 5,90,400 प्लस 3,93,240, तर 9,83,640 टोटल होईल. ओके, त्यामधनं डेबिटची टोटल लेस करा 9,83,100. डेबिटची टोटल जर आपण लेस केली 3,93,200 टोटल मधून 9,83,640 मधून डेबिटची टोटल 9,83,100 जर लेस केलं तर आपल्याला इथे प्रॉफिट मिळते 540. तर हे जे प्रॉफिट आहे हे आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट और प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके, तर या ठिकाणी टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये आपण याला लिहूया प्रॉफिट. ओके, किती येईल प्रॉफिट 514. या ठिकाणी टोटल होऊन जाईल 9,83,640. ओके, तर अशा पद्धतीने हे जे कॅल्क्युलेशन होतं आधी कम इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपण केलं 31 मार्च. ओके, तर या पद्धतीने आजच्या या प्रॉब्लेम मध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. कॅपिटल कॉस्ट काढली, जर कम इंटरेस्ट असेल तर कॅपिटल कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस कशी कॅल्क्युलेट करायची. आता या ठिकाणी इंटरेस्ट इन्क्लूड नव्हतं, ही सुद्धा सिच्युएशन आपण एक बघितलेली आहे की ड्यू डेट आणि सेलिंग प्राइस एकाच दिवशी आहे, तर कशा पद्धतीने ऍक्च्युअल सेलिंग प्राइस काढायची. त्यानंतर ऍक्रूड इंटरेस्ट हे मागील प्रॉब्लेम मध्ये सुद्धा या पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे आणि त्यावरनं आपण डिबेंचर अकाउंट या ठिकाणी तयार केलेलं आहे. ओके, मागील प्रॉब्लेम मध्ये आपण जर्नल एंट्रीज बघितल्या, या प्रॉब्लेम मध्ये आपण जर्नल एंट्रीज सोबत आपण लेजर पोस्टिंग सुद्धा केलेली आहे आणि जे इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे किंवा जे डिबेंचर अकाउंट आहे त्यावर आपल्याला प्रॉफिट झालंय की लॉस झालाय हे आपण फाइंड आउट केलेलं आहे आणि त्यावर आपलं प्रॉफिट आलेलं आहे 540 आणि ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे. ओके, इथे एक नवीन पॉइंट होता की क्लोजिंगची कॅपिटल व्हॅल्यू, क्लोजिंगला बॅलन्स असलेलं जो क्लोजिंगला जे बॅलन्स डिबेंचर्स आहे किंवा प्रतिभूती आहे त्याचं कॅपिटल व्हॅल्यू कसं काढायचं ते सुद्धा कॅल्क्युलेशन यामध्ये आलेलं आहे. तर या ठिकाणी जो फर्स्ट पार्ट होता आपला कम इंटरेस्टचा तो आपण इथे कन्क्लूड करतो आहे. त्यानंतर एक्स इंटरेस्टचा आपण एखादी प्रॉब्लेम घेऊन मग आपला सिलेबस या ठिकाणी कम्प्लीट करू. तर आज आपण इथेच थांबतो आहे तोपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ येतपर्यंत झालेल्या व्हिडिओची तयारी करत राहा. परीक्षा अगदी जवळ आलेली आहे, अभ्यासाला लागा, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.